बरेच जण असं म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही महाभारत बघू नका. ह्याच्यावर पण तुम्ही एक खूप मस्त उत्तर दिलेलं, तर ते पण मला परत ऐकायला आवडेल. आम्ही महाभारत असा एक समज आहे की महाभारत गर्भवतीने बघू नये, तर आम्ही हे सांगतो की जर तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही रामायणला स्किप करा, मात्र महाभारत अगोदर कंप्लीट करा. कारण तुमच्या गर्भस्थ बाळाला ही जाणीव असली पाहिजे की तुम्हाला कौरवांच्या साईडने उभं राहायचं आहे की पांडवाच्या साईडने. आणि बोलणं सोपं आहे, मात्र हे युद्ध केवळ रणांगणामध्ये चालत नाही, जीवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालतं. जसं इलेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे की आपण कौरवांना वोट देतोय की पांडवांना वोट देतोय, हे सुद्धा कळायला पाहिजे. जसं पितामह भीष्मांनी एक चुकीचा निर्णय घेतला, योग्य माणूस एक चुकीच्या टीममध्ये होता. तर असे होऊ शकतं की तुमचं बाळ सगळं करून सुद्धा दुसरीकडे चुकीच्या टीममध्ये किंवा चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. तर महाभारत समजणं खूप आवश्यक आहे गर्भामध्ये, की जेणेकरून बाळाला कळायला पाहिजे की आपल्याला निर्णय कसा घ्यायला पाहिजे आणि कुठं कोणाकडून गेलं पाहिजे. तर फक्त स्वतःचा स्वार्थ नाही, तर येणाऱ्या बाळाचं, येणाऱ्या पिढ्यांचं सुद्धा आपल्याला भवितव्य किंवा त्यांचं भविष्य विचार करायला हवा.